नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो. जवाहर नवोदय परीक्षा दरवर्षी घेतली जाते. पाचवीतला विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतो. त्याचं जर सिलेक्शन झालं तर 5वी 6वी पासून ते 12वी पर्यंतचं सीबीएसई पॅटर्नने शिकवणारं सगळं शिक्षण त्याला मोफत मिळणार आहे. यामध्ये राहणं, खाणं, त्याचे ड्रेस, पुस्तकं, शालेय साहित्य आणि सगळ्याच गोष्टी फ्री असणार आहे. जवळपास 12वी पर्यंत नाही म्हटलं तरी सीबीएसई पॅटर्नसाठी 10 लाखांपेक्षा जास्त पैसे खर्च वाचणार आहे. सो ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना खूप मोठी संधी आहे. ग्रामीण भागातल्या पालकांना सुद्धा आपल्या पाल्याला या संधीचा फायदा करून द्यायचा आहे. सो त्यासाठी महत्त्वाची माहिती मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो. सो हे व्हिडिओ बघण्यासाठी काय करा, चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा, कारण अशी काही अपडेट आली तर तुमच्याकडनं ती मिस होणार नाही. तुमच्यापर्यंत आमचा मेसेज पोहोचतो आणि तुम्हाला कळतं की नवीन काही अपडेट आलेली आहे का. अशाच प्रकारच्या शालेय जीवनातल्या भरपूर साऱ्या अपडेट, भरपूर साऱ्या शिष्यवृत्तीच्या, भरपूर साऱ्या एक्झामची माहिती तुम्हाला या चॅनलवरती मी देणार. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. आवडला व्हिडिओ तो लाईक पण करा. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना नेमक्या संधी काय आहेत, किती पैसे तुमचे वाचणार आहे आणि सिलेक्शन कसं असतं. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. यामध्ये आपण या सगळ्या गोष्टी समजून घेऊया. तिकडे जाण्यापूर्वी तुम्हाला मी सांगू इच्छितो की नवोदय स्पर्धा परीक्षा 2026ला होणारी जी आहे त्याच्यासाठी इग्नाइट पाठशालाची बॅच आपण चालू केलेली आहे. ज्या बॅचमध्ये तुम्हाला सगळे विषय आम्ही शिकवणार आहोत. ही बॅच तुमची लाईव्ह प्लस रेकॉर्ड असेल. जवळपास 8 ते 9 महिने ही बॅच चालणार आहे. बॅच ही 27 जानेवारीपासून चालू होणार आहे. फीस तुम्हाला बघा एका वेळेस भरली वर्षभराची तर 4,999 प्लस GST आहे, आणि जर तुम्ही इन्स्टॉलमेंटनी भरली तर 6,499 जे तुम्हाला 3 टप्प्यामध्ये भरायचे आहे. सो ह्या बॅचेस तुमच्यासाठी अवेलेबल आहे. ही फी फक्त तुम्हाला ही कमी करून जवळपास ही असं समजा की 6,000 पर्यंत ही फी आहे, आणि 2-2 हजारच्या 3 इन्स्टॉलमेंट तुम्हाला इथे असणार आहे. ओके 2-2 हजारच्या 3 इन्स्टॉलमेंट ह्याच्यात चेंज केलेलं आहे. 6,000 नाही आहे, 6,500 नाही आहे, 6,000 2-2 हजारच्या 3 इन्स्टॉलमेंट असणार आहे. या बॅचमध्ये तुम्हाला सगळं कोचिंग पूर्ण सिलेबस शिकवलं जाणार आहे. टेस्ट सिरीज खूप जास्त आहे. प्रत्येक टॉपिकवर टेस्ट आहे, सब्जेक्टवर टेस्ट आहे, फुल लेंथ टेस्ट आहे. त्याचं ॲनालिसिस पण आहे, डाऊट क्लिअरिंग सेशन पण असणार आहे. पॅरेंट आणि विद्यार्थ्यांबरोबर फॅकल्टीची मिटिंग पण होत असते. सगळ्यातनं विद्यार्थ्यांचे डाऊट क्लिअर करून जी विद्यार्थ्यांची काय म्हणूया विकनेस आहे त्याच्यावर तसं स्ट्रेंथमध्ये कन्व्हर्जन पण आपण करत असतो. सो अशा प्रकारची बॅच लॉन्च झाली आहे. आता ही फी तुम्हाला आहे जवळपास 5,000, वन टाईम इन्स्टॉलमेंट 6,000. यामध्ये तुम्हाला अजून एक ऑफर आहे. तुम्हाला एक एक्झाम आम्ही तुमची घेणार आहोत, ज्या एक्झामचं नाव आहे इथे, ज्याचा फुल फॉर्म आहे इग्नाइट टॅलेंट हंट एक्झाम 2026. क्लास 4थीला जे विद्यार्थी आहे किंवा आता 5वीला जाणारे जे विद्यार्थी आहेत ना, त्या विद्यार्थ्यांसाठी एक्झाम घेतली जाणार आहे 18 जानेवारी 2026ला. या इथे नावाच्या एक्झाममध्ये तुम्हाला मॅथ, रिझनिंग आणि लँग्वेजचे प्रश्न असणार आहे. 4थीला जे शिकलात तुम्ही त्याच्यावर आधारित हे प्रश्न असणार आहे. या प्रश्नांच्या माध्यमातून ही टेस्ट होईल. यामध्ये पहिल्या येणार 600 विद्यार्थ्यांपर्यंत सगळ्यांना स्कॉलरशिप मिळणार. जवळपास 13 लाख रुपयाची स्कॉलरशिप असणार आहे. 600 विद्यार्थ्यांना तुम्हाला टोटली नवोदयची बॅच पण फ्री असणार आहे. ही एक्झाम ऑनलाईन असणार आहे. ही एक्झामचं स्वरूप कसं असतं याचा व्हिडिओ ऑलरेडी घेतलेला आहे, तो व्हिडिओ एकदा तुम्ही बघून घ्या. या स्कॉलरशिप बघा, पहिल्या 25 विद्यार्थ्यांना फ्री बॅच असणार आहे. नंतरच्या 75 विद्यार्थ्यांना 75% डिस्काउंट आहे. 200 विद्यार्थ्यांना 50% डिस्काउंट, म्हणजे ही फी लागणार तुम्हाला फक्त 300 विद्यार्थ्यांना 3,749 फी लागणार आहे. ही बॅच 8 ते 9 महिने चालणार आहे तुमची. सो त्यासाठी काय करा, इथेला ह्या एक्झामला रजिस्ट्रेशन करा. रजिस्ट्रेशन फ्री आहे. इथे नावाच्या या स्कॉलरशिपच्या एक्झामला तुम्हाला जर रजिस्ट्रेशन करायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, गुगल फॉर्मची लिंक आहे. त्या लिंकवर क्लिक करा आणि तुमचा फॉर्म भरून द्या. एक्झाम द्यायची 18 तारखेला, आणि मग त्याच्यातनं सिलेक्शन झालं की तुम्हाला शिष्यवृत्ती मिळणार आहे. आता महत्त्वाचा मुद्दा बघा, या वर्षीचं तुम्हाला मी जवाहर नवोदय विद्यालयाचं हे प्रॉस्पेक्ट दाखवतोय. बघा 25ला एक्झाम झाली, 29 जुलै 2025ला फॉर्म भरण्याची डेट होती त्यांची. सो ते प्रॉस्पेक्टमध्ये आपण जर बघितलं तर प्रत्येक स्कूलला 80 विद्यार्थी निवडले जातात. असे एकूण 34 डिस्ट्रिक्ट महाराष्ट्रामध्ये प्रत्येक डिस्ट्रिक्टला 80 विद्यार्थी निवडले जातात. म्हणजे जवळपास 8 चौक 32, 8 त्रिक 24 आणि 3 27 2,720 विद्यार्थ्यांना दरवर्षी हे शिक्षण फ्री मिळत असतं. महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये जवळपास हे नवोदयची विद्यालय आहे. 34 जिल्ह्यांमध्ये नवी मुंबई, मुंबई शहर इथेच नाही आहे फक्त, बाकी सर्व 36 पैकी 34 जिल्ह्यांमध्ये 80 प्रत्येकी सीट भरले जातात. आता त्यामध्ये मी तुम्हाला म्हटलं की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना का महत्त्वाचं आहे, कारण इथे बघा 75% जे सीट आहे ना ते भरले जातात
कॅन्डिडेट प्रोव्हिजनली सिलेक्टेड फ्रॉम द रूरल एरिया, म्हणजे ग्रामीण भागातून 75% जागा भरल्या जातात आणि रिमेनिंग जे सीट आहे 25% म्हणूया आपण, हे 25% सीट दोघांमधून, मग ज्यामध्ये अर्बन शहरी आणि ग्रामीण दोघांमधून भरले जातात. म्हणजे याचाच अर्थ आपण थोडक्यात लक्षात घेतलं तर ग्रामीण भागांसाठी 75% कोटा आहे आणि 25% जागा शहरातील प्लस ग्रामीण अशा दोन्ही प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी इथे आरक्षित असणार आहे. मेरिट लिस्ट जी लागते परीक्षेत गुणानुसार मेरिट लिस्ट लावली जाते आणि 75% जागा ग्रामीण विद्यार्थ्यांना, SC ST OBC दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आरक्षण असतं आणि 1/3 जागा ह्या मुलींसाठी पण इथे असतात. पण जवाहर नवोदय विद्यालयामध्ये आता मुलींना शक्यतो ऍडमिशन देत नाही, फक्त मुलांनाच ऍडमिशन आहे, लक्षात घ्या. नंतर शहरी भाग म्हणजे कोणता? ज्या शहरामध्ये नगरपालिका, नगर परिषद, महानगरपालिका क्षेत्रात येतात त्या शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी म्हणजे शहरी भाग. ते सोडले तर बाकी सगळे काय ग्रामीण भागातले. म्हणजे 80 जागा जर भरायच्या असेल तर 60 जागा ह्या ग्रामीण भागांसाठी आणि 20 जागा ह्या शहरी किंवा ग्रामीण दोघं मिळून असतात ह्या 20 जागा. सो खूप चांगली संधी ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना आहे. दरवर्षी प्रत्येक जिल्ह्यामध्ये 60 जागा ह्या ग्रामीण भागाच्या विद्यार्थ्यांसाठी असतात आणि 20 जागा ह्या शहरी आणि ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी असतात. सो तुम्ही ते बघू शकता की महाराष्ट्रामध्ये टोटल 34 जिल्हे आहेत बघा. त्यांचा ऑथराइज हे काय नोटिफिकेशन आहे. महाराष्ट्रामध्ये टोटल 34 जिल्ह्यांमध्ये नवोदय स्कूल आहे. या स्कूलमध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर ती एक्झाम द्यावी लागते. या एक्झामच्या बाबत किंवा जवाहर नवोदय बद्दल बाबत पुढे भरपूर सारे व्हिडिओ मी घेणार आहे. परीक्षा पद्धत, परीक्षा कधी असते, फॉर्म कधी भरावा, किती वेळ देता येते, अभ्यासक्रम काय, निवड कशी होते, याचे व्हिडिओ मी पुढे देणार आहे. त्यासाठी काय करा, चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करून ठेवा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओची अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाहीये. अजून दुसरं महत्त्वाचं, इग्नाइट अकॅडमीकडनं तुम्हाला इथेची एक्झाम द्यायची. जे विद्यार्थी आता 4थीला किंवा आता 5वीला जाणार असतील ना, अशा विद्यार्थ्यांसाठी ही एक्झाम आहे. ही एक्झाम जर दिली, तुम्ही जर पहिल्या 600 विद्यार्थ्यांमध्ये आला तर तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार आहे आणि तुम्हाला इग्नाइट पाठशाळाची ही जी बॅच असणार आहे, ही बॅच तुम्हाला 4,999 पासून तर पूर्ण फ्री पण तुम्हाला मिळू शकते. पण पहिल्या 600 विद्यार्थ्यांमध्ये तुमचा रँक असा आला तर पहिल्या 25ला फ्री आहे, 75ला एवढीच फी आहे, 200 विद्यार्थ्यांना एवढीच फी आहे, 300 विद्यार्थ्यांना एवढीच फी आहे. असे टोटल 600 विद्यार्थ्यांना आम्ही स्कॉलरशिप देतो. 13 लाखापर्यंत ही स्कॉलरशिप मिळणार, लक्षात घ्या. सो लगेच जॉईन करा. त्या जॉईन करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये गुगल फॉर्मची लिंक दिली, त्या लिंकवर क्लिक करा, तुमची माहिती भरून आमच्यापर्यंत पाठवा. तुमची एक्झाम 18 जानेवारी 2026ला होणार आहे. त्या एक्झामला तुम्हाला चांगला स्कोर आला तर 27 जानेवारीपासून तुम्ही आमच्या बॅचला लगेच एनरोल होऊ शकता. त्यासाठी काही अडचण असेल तर ह्या नंबरला कॉल करू शकता किंवा हे ॲप आहे, हे ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस पण करू शकता. सो व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये कळवा. अजून काही प्रश्न असेल ते पण कळवा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.